मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा, पण त्याच्यामध्ये राष्ट्र आणि तेही महाराष्ट्र असा हा वेगळा महाराष्ट्र आहे. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, वेगळेपण संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगभरात आहे. संपूर्ण देशात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते ह्या महाराष्ट्राच्या मातीतले. देशातली ही 140 कोटी आपली लोकसंख्या आणि सगळ्यात मोठा जगातला लोकशाही देश म्हणजे भारत. त्याचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा महाराष्ट्रामधले. स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी आपल्या देशामध्ये रचला आहे ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, ते सुद्धा महाराष्ट्रामधलेच. म्हणजेच ह्या महाराष्ट्रातल्या व्यक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं असलेलं योगदान आज 1 मेच्या दिवशी आदराने आपण सगळ्यांचं स्मरण करतो आणि हा महाराष्ट्र दिन साजरा करतो. सागरजी, या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण प्रकाश टाकतो तेव्हा महाराष्ट्राचं एक वेगळेपण अशा रीतीने सिद्ध होतं की या इथे असलेला इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या सह्याद्रीच्या घाटवाटा, छत्रपती शिवरायांचं संपूर्ण जे मॅनेजमेंट स्किल असतील ते घेत, इथलं कल्चर घेत, इथली संस्कृती जपत आपण पुढे चाललेलो आहोत. एकीकडे ऐतिहासिक महाराष्ट्र, एकीकडे आधुनिक महाराष्ट्र. कसं स्पष्ट करा? नमस्कार, मी सागर माधुरी मधुकर सुर्वे. मी आर्किओलॉजिस्ट आहे आणि कर्जत सुपरफास्ट ह्या चॅनलवरती आज मला सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमेशजींनी जसं म्हटलं की महाराष्ट्र घडवण्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी जी काही लोकं होती ती महाराष्ट्रातलीच जास्त होती. नक्कीच 100% अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं जय जयकार राहील आणि त्यांनी या महाराष्ट्रासाठी भरघोस असं काही काम केलेलं आहे. आणि मला तेच इथे प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले, अगदी जर अजून मागे गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण आधी, तर युएन सॅंग नावाचा एक प्रवासी येऊन गेला आणि त्याने सगळ्यात पहिले मरहट्टा हा शब्द लिहिला. त्याच्यावर ना मराठा आणि मग ते महाराष्ट्र. देशामध्ये अनेक राज्य आहेत पण त्याच्यामध्ये राष्ट्र आणि तेही महाराष्ट्र महान असतं किंवा एकदम मोठं असं राष्ट्र ज्याच्यामध्ये राष्ट्र संकल्पना रुजली, तसं आपलं हे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपण ज्या वेळेला विविध संस्कृतींचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जे आपल्याकडे आहे ना ते बाकी कुठे दिसत नाही आणि जे बाकीच्यांकडे आहे ना त्याच्यापेक्षा सरस आपल्याकडे आहे हे आपल्याला दिसून येतं. या महाराष्ट्रामध्ये अगदी जर विचार केला तर जवळजवळ 366 किल्ले आहेत. तसेच 500-550 किल्ले येतात गडी वगैरे धरून, पण 366 किल्ले, जे किल्ल्यांसारखे किल्ले आपल्याला दिसतात ते 366 आहेत. त्याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र धर्म ही संकल्पना रुजली. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्र धर्म हा शब्द पहिल्यांदा वापरला. हा महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा असं ही संकल्पनेच्या खालती हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. या हिंदवी स्वराज्याने देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी टिकवल्या आणि मग त्याच्यानंतर हा महाराष्ट्र टिकला. या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो मंदिरांचा, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण मग 12 ज्योतिर्लिंगांच्या मध्ये काही ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात येतात. त्याच्यानंतर अष्टविनायक जे महाराष्ट्रामध्ये येतात. 3.5 शक्तिपीठं, जी 51 किंवा 52 शक्तिपीठं जी आहेत त्याच्यातली 3.5 शक्तिपीठं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. शक्तिपीठांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की इथे असलेली जी शक्तिपीठं आहेत ना, जी 3.5 आपण म्हणतोय, म्हणजे आता ती कशी वेगळी आहेत हे सांगायला मला नक्की आवडेल. पहिलं म्हणजे अगदी पहिलं आपली तुळजाभवानी, ज्याची मूर्ती चल आहे. जी मूर्ती गाभाऱ्यातनं आपण काढतो तीच मूर्ती उत्सव मूर्ती आहे. ती पालखीमध्ये फिरवतो, निद्रेमध्ये ठेवतो. म्हणजे एकंदरीत काय, ती मूर्ती अशी आहे की जी आपण पूर्णतः गाभाऱ्यातून काढून त्याचा आपण जो काही कुलाचार असतो तो आपण करतो. दुसरी मूर्ती म्हणजे दुसरं शक्तिपीठ म्हणजे आपल्यासाठी कोल्हापूरची अंबाबाई, ज्याची मूर्ती अचल आहे, जी अजिबात निघत नाही, जी त्या तिच्या गाभाऱ्यामध्येच आहे. उत्सव मूर्ती वेगळी आहे. म्हणजे हे एक वेगळेपण आहे की पहिली मूर्ती चल आहे, दुसरी मूर्ती अचल आहे. तिसरी मूर्ती म्हणजे आपल्याला
माहूरची रेणुका माता, जी तांदळा स्वरूपामध्ये आहे, जी मूर्तीच नाही आहे पण त्याचे तांदळा आहे आणि त्या तांदळावरती आपण त्याचं पूजन केलं जातं. आणि चौथी म्हणजे अर्ध शक्तिपीठ ज्याला म्हटलं जातं ती आपली सप्तशृंगी वणीची, जी पूर्णतः कातळातच कोरलेली आहे. हे एक वेगळेपण आहे. 4 मूर्ती सांगितल्या, 4ही मूर्तींमध्ये जे काही वेगळेपण आहे ते आपल्याला महाराष्ट्रात दिसतं, बाकी कुठे दिसत नाही. असं हा वेगळा महाराष्ट्र आहे. आणि ह्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही नद्या आहेत, मग त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची म्हणजे आपल्याला गोदावरी नदी आहे, जी आपल्या नाशिकला येते, जिला आपण गंगेचा दर्जा दिला आहे ह्याच्यात. त्याच्यानंतर कालिदासाच्या रघुवंशात लिहिलेली उल्हास नदी आहे. पुढे अजून आलो तर 2000 वर्षांपूर्वी चौलच्या बंदरामधून जिथून होड्यांनी व्यापार झाला, जहाजांनी व्यापार झाला, त्यासाठी कुंडलिका नदी आहे. नागोठणा बंदरासाठी अंबा नदी आहे. म्हणजे एकंदरीत काय अशा अनेक नद्या आहेत ज्या आजही आहेत. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका देव पंढरपूरचा विठोबा हा सुद्धा भीमेच्या काठावरती आहे. इंद्रायणी म्हटलं जाते. म्हणजे एकंदरीत काय का ह्या सगळ्या नद्या ह्या महाराष्ट्राला, म्हणजे नद्यांचं पाण्यांविषयी बोलायचं झालं तर एक नक्की आहे की इथलं पाणीच वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे या पाण्यावरती जी काही लोकं जगली तीच लोकांनी हा महाराष्ट्र धर्म टिकवला, महाराष्ट्र टिकवला. आणि पुढे आपल्याला जगामध्ये जो काही डंका दिसतो सगळ्याचा, त्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांचा दिसतो, असं मला तरी वाटतं. सागरजी, आपण जेव्हा वळून बघतो की आजच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं संपूर्ण जग चाललं आहे, हा महाराष्ट्रसुद्धा त्याच दिशेनं चाललं आहे. मग आधुनिकीकरणाच्या दिशेनं जाताना तुम्हाला असे काय गोष्टी सांगाव्याशा वाटतील की त्या पुढच्या काळातही महाराष्ट्रानं टिकवून ठेवाव्या? येस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ज्याचा इतिहास संरक्षित राहतो तो भूगोलावर जास्त प्रेम करतो. म्हणजे नेमकं मला असं सांगायचं आहे, ज्याला इतिहास माहिती आहे ना तो भूगोल टिकवतो. इतिहास आपला खूप मोठा आहे आणि इथे असलेली मंदिरं किंवा इथे असलेली सगळे गडकिल्ले हे जर टिकले ना तर आपल्या महाराष्ट्राचा भूगोल टिकेल. कारण यांना एक इतिहास आहे आणि इतिहास आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण दुरावस्था बघतो गडांची आणि कुठेतरी असं वाईट वाटतं की आज मोठ्या प्रमाणावरती तटबंदी पडत आहेत, प्रवेशद्वारं पडत आहेत. संवर्धन करणाऱ्या आहेत पण ते हातावरच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र आधुनिकीकरणाकडे जाताना आपल्याला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. इतिहासातून बरंच काही शिकता येतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असलेली एखाद्या वास्तूची रचना आणि त्या रचनेतून पुढे ज्या लोकांनी अभ्यास केला. आता मी ह्याच्यामध्ये उदाहरण देईल की श्रीमद रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे राजदरबार आपण संबोधतो नगरखान्याच्या आतील बाजूला, तिथे आपल्याला एक लक्षात येतं की तिथे माचीसची काडी जरी तुम्ही त्या माचीसवरती ओढलीत का त्याचा आवाज तिथपर्यंत जातो. ही जी रचना आहे ह्या रचनेच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्याने मुंबईला टाटाचं एक ऑडिटोरियम बांधलं. आजही तिथे कोणताही माईक वापरला जात नाही, पण 300-400 लोकांपुढे एक माणूस स्टेजवरनं सहज बोलतो. म्हणजे विचार करा, जर अशा सगळ्या गोष्टींचा इतिहासामध्ये अभ्यास केला तर नक्कीच आधुनिकीकरणामध्ये महाराष्ट्राचा हात कोणी पकडू शकणार नाही, असं मला तरी वाटतं. सागरजी, एका विनोदी गोष्टीकडे मी येतोय की आपण नायक पिक्चर सगळ्यांनी बघितला. त्याच्यामध्ये अनिल कपूर यांना एक दिवसाचं मुख्यमंत्रीपद दिलं जातं आणि ते त्यांच्या स्वप्नातलं पूर्ण राज्य घडवण्यासाठी प्रयत्न करतात. एक इतिहास अभ्यासक म्हणून आपण बघतोय की तुमची असलेली तळमळ हा महाराष्ट्रातल्या घाटवाटा असतील किंवा गडकिल्ले जपण्यासाठी, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी याचं संवर्धन करावं, ही तळमळ प्रत्येक इतिहास अभ्यासकाला, संशोधकाला असते. पण कुठेतरी हल्लीच्या काळात आपण बघतो की प्रत्येक माणसाचा जबाबदारी असतात, काहींचे जॉब असतात, प्रत्येकजण ह्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकत नाही. म्हणतात ना, इतिहास अभ्यासक हा वेडा असतो. बरोबर, त्याला कुठल्याही गोष्टींची खरं तर फिकीर नसते. त्याच्यापुढे तो इतिहास, त्या इतिहासाची जपणूक आणि तो स्वतःला त्याच्यात ओढवून गुंतवत गेलेला असतो. तर जर त्याच प्रकारचं मुख्यमंत्रीपद किंवा एखादं मोठं पद तुम्हाला जर मिळालं तर इतिहास अभ्यासक म्हणून हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न काय असतात? सगळ्यात आधी प्रयत्न असेल की ज्या जुन्या घाटवाटा आहेत त्यांचा एक व्यवस्थित अभ्यास करून देश आणि कोकण जोडता येईल का याचा विचार मी करेल. घाटवाटांमध्ये आपल्याला लेणी दिसतात, त्यांचं संवर्धन मी करेल. लेणींच्या परिसरामध्ये गडकिल्ले दिसतात, त्यांचं संवर्धन मी करेल. त्यांच्यासाठी काहीतरी असा वेगळा एक प्लॅन मी डोक्यामध्ये ठेवेल की हे आपल्याला करायला हवं.
हे सगळं केल्यानंतर कुठेतरी असं लक्षात येईल की देश आणि कोकण या दोन गोष्टी जर जोडल्या गेल्या तर व्यापार प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल. आज हे जे रस्ते असतात, हे रस्ते म्हणजे ह्या रक्तवाहिन्या आहेत आर्थिकतेच्या. व्यापार त्याच्यावरनं होतो आहे. ए पॉईंट टू बी पॉईंट जाण्यासाठी कुठेतरी माल ए पॉईंट टू बी पॉईंट जातो आहे आणि मग त्याच्यानंतर तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतो आहे. काही वेळेला मला असं वाटतं की एखादा भरपूर मोठा वळसा मारून रस्ता तयार केलेला असतो, पण जर 2000 वर्षांपूर्वी सातवाहन काळामध्ये आपण जर विचार केला तर खूप पटकन जे काही प्राणी होते मालाने लादलेले ते खूप पटकन येत होते. मग असं विचार करा की जुन्नरच्या ह्याच्यातनं कल्याणच्या बंदरामध्ये येणारा नाणेघाट आहे, किंवा कुंडलिकाच्या ह्याच्यावरती सावन घाट आहे, किंवा ह्या कर्जतमधून राजमाची परिसरामधला राजमाची घाट किंवा कोंडेश्वर घाट आहे, भीमाशंकरच्या परिसरातून खाली उतरणारा बैलदारा घाट आहे, वाजंत्री घाट आहे, फेण्या घाट आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटतं ह्यातलं एक तरी घाटवाट जर व्यवस्थित केली, त्याच्यावर खर्च केला तर कुठेतरी आपला वेळ वाचेल, व्यापार वाढेल. आणि हे जे आता म्हणतात ना तुम्ही सगळेजण का ते पेट्रोल डिझेल ह्याचा जास्त अपव्यय होतो आहे, तो अपव्यय पण थांबेल. तर मला असं वाटतं की पहिले ह्याच्यावर लक्ष केंद्रित होईल, जे एका दिवसात होणार नाही मला हेही माहिती आहे, पण करायला हरकत नाही त्याचा विचार. कारण तसं केल्याने नक्कीच ह्या राज्याला फायदा होईल, महाराष्ट्राला फायदा होईल आणि कुठेतरी आमचा शेतकरी बांधव जो घाटावरती आहे त्याचा माल पटकन घेऊन तो कोकणामध्ये येईल, किंवा कोकणातला बांधव तो वरती जाईल, देशावर जाईल आणि कुठेतरी ही आर्थिकता प्रबळ होईल असं मला वाटतं. नक्कीच सागरजी, महाराष्ट्राच्या वेगळेपणाविषयी आपण आता बोलत होतो. इथला इतिहास, इथली संस्कृती, महाराष्ट्रातली जगप्रसिद्ध असणारी लावणी, इथली लोककला, इथली संस्कृती, या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, PhD करण्यासाठी अक्षरशः फॉरेनवरून सुद्धा लोक या महाराष्ट्रात येतात. इथेच महाराष्ट्राने सर्व काही जिंकलं आहे. महाराष्ट्राची माणुसकी जगभरात प्रसिद्ध आहे. माणूस जगात कुठेही जगू शकला नाही तरी तो मुंबईमध्ये येऊन राहून वडापावर जगू शकतो असं नेहमीच म्हणतात. त्याच्यामुळे ही मुंबईसुद्धा ह्या महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाच्या दृष्टीने किंवा ह्या जगाच्या दृष्टीने सुद्धा त्या नकाशात किती महत्त्वाचं आहे हे प्रकर्षाने दिसून येतं. 1 मे महाराष्ट्र दिन केवळ एक दिवसापुरता महाराष्ट्राचा नक्कीच गजर न करता किंवा जागर न करता प्रत्येकाने वर्षभर त्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी खरं तर प्रयत्न केले पाहिजेत. अशा शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊयात आणि आपण चर्चासत्रात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.